माझिया प्रियाला प्रीत कळेना. इकडे काय करतेस पोरांच्यात? हा खाली बघ, शमिका तुझी वाट बघते. चल. काय झालं रडायला? हा मंजिरी, हे काय कोणी केलंय? म्हणजे तुझ्यावर? अभि, मग कोणाला सोडलं नाही घरातून. ही हिला घरातून. जय, तुझं डोकं ताळ्यावर आहे का? अरे माझी सालस पुतणी आहे रे. तिच्या अमृतचे धिंडवडे काढले साडीवर ही भाषा करतोयस? अरे माणूस आहेस का? कोण आहेस तू? अरे ही खोटं बोलत असेल. ही सगळं खोटंच बोलते. खोटं? अरे ही खोटं का बोले? सरळ मार्गी आहे रे. अरे हीच काय, कुठलीच मुलगी स्वतःहून दुसऱ्यावर असे खोटे आरोप करणार नाही. अभि जरा आठवून बघ. हे बघ, तूच काहीतरी केलं असेल आणि सगळं आपले माझ्यावर करतो तू. अभिजित आता होता तुझा पोलिसातच दिला पाहिजे. अरे हे जे फुकटे इथं गिळतात ना, त्यांना आधी पोलिसांमध्ये पाठ. का? खूप नाटक होता तुझं. सोड मला. अभिजित, जय, अरे काय चाललंय? स्टॉप इट अभिजित. अरे का मारतोयस त्याला तू असा? आई, याने काय केलंय ना मला सांगता सुद्धा येणार नाही. अभिजित स्टॉप दिस. जय, मी पाहिलंय तुझ्याच खोलीमध्ये रंग्या हात पकडलाय तुला. आणि तू जे काही केलंस ना जय, त्याला तुला पोलिसांकडे देणं एवढा एकच मार्ग दिसतोय मला. पाहिलंस फुटलेल्या काचा, तुझे नशेत असल्याचे परिणाम. हा हे रक्ताचे ठसे बघ. मंजिरी, हे बघ बघ प्लीज, तू तरी सांगेल सगळ्यांना. मी तुला वाटेल तितका पैसा द्यायला तयार आहे. तू तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू कर. हा अभिजित, आणि तिला आणि मला दोघांनाही पोलीस इथे आलेले अजिबात चालणार नाही, हे असल्या फालतू कारणासाठी. अच्छा ठीक आहे, एक काम करू ना आपण. जय, असंही तुमच्या दोघांची मतं खूप जुळतात. तुम्ही दोघांनी लग्न करा. तू जरा मूर्ख आहेस का? हे असल्या बावळट गावंड. एक मिनिट, याचा विचार तिच्यावर जबरदस्ती करण्याच्या आधी करायचा होता. तिला हात लावताना ती गावंढळाची जाणीव नाही झाली तुला? मग लग्न करताना काय विचार करतोयस तू? हे बघ, मी तिला वाटेल तितके पैसे द्यायला तयार आहे. तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव. शमिका म्हणते ते बरोबर आहे. मी पोलिसांना फोन लावत नाहीये कारण मला या मुलीची काळजी आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की मी तुला सोडून देतोय. आता तुझ्या समोर फक्त दोन ऑप्शन आहे. एक तर मंजिरीशी लग्न करून तिचा सन्मान तिला परत मिळवून दे, नाहीतर जी तुझी लायकी आहे ना तिथेच राहा, जेलमध्ये. शमिका, तुला आत्ता इथे सगळ्यांसमोर तिच्याशी लग्न करावं लागेल. म्हणा, मी या मुलीचा पती म्हणून स्वीकार केला आहे. आता यापुढे मी कधीही तिची साथ सोडणार नाही. हिची साथ आयुष्यात कधीच सोडणार नाही. सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. सगळ्यांसाठी जे जे जबाबदार आहेत त्यांना मी कधीच सोडणार नाही. माझ्या मॉमची शपथ घेऊन सांगतो, अभिजित, शमिका, माझ्या लग्नासाठी खूप उतावळी झाला होतात ना तुम्ही. तुमच्या लग्नासाठी तरसाल तुम्ही.